बऱ्याच वेळा काय होतं, गाडीवर डांबर उडतं, रस्त्याची कामं बऱ्याच ठिकाणी चाललेली असतात आणि ते असं घट्ट डांबर बसतं बघा. आता मी हे नखाने टोकरून नखाच्या खाली कापड आहे, नखाने टोकरून काढण्याचा मी प्रयत्न करतोय, ते निघत नाही आहे, ते घट्ट बसले. जसे जास्त दिवस होतील ना तसं तसं ते आणखी घट्ट होत जातं आणि आपल्या गाडीच्या रंगाला थोडं डॅमेज होऊ शकतं. तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, WD-40चा स्प्रे मिळतो आपल्याला आणि कापड मी तुम्हाला दाखवतोय. आता बघा हे निघत नाही आहे, खूप घट्ट बसलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे अशा वेळेस, तो WD-40चा स्प्रे आणि एक खराब कापड आपल्याबरोबर ठेवायचं आहे. हे कापड नंतर पूर्णपणे खराब होऊन जातं, नंतर आपल्याला हे फेकूनच द्यावं लागतं कारण ह्याला सगळं डांबर लागतं. आपल्याला काय करायचं आहे, जिथे डांबर लागलेला आहे गाडीला तिथे बरोबर आपल्याला WD-40 स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यावर हलक्या हाताने कापड फिरवायचं. आता हलक्या हाताने मी का म्हणतोय, तर WD-40 जो असतो त्याच्यामुळे आपल्या गाडीचा रंगसुद्धा विरघळू शकतो. त्याच्यामुळे हलक्या हाताने आणि डांबरावरच फक्त आपल्याला रब करायचं आहे. मी जसं तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये हलक्या हाताने करायचं आहे. कितीही डांबर उडालेला असेल, कितीही घट्ट टार जरी तिथे जमा झालेला असेल तरी तो टार स्वच्छ होऊ शकतो. फक्त WD-40 हलक्या हाताने आपल्याला तिथे करायचं आहे, स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यावर कापड असं ह्या हलक्या हाताने फिरवायचं. थोडं जास्त वेळ लागेल पण हे स्वच्छ होऊन जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, याची काही अशी टेक्निक म्हणून लक्षात नाही ठेवायची गरज, पण ज्या भागामध्ये तुम्ही कापडाने पुसलेला आहे तर कापडाचा तो भाग परत वापरात येणार नाही याची तुम्ही थोडी काळजी घ्या. नाही तर काय होईल, परत डांबर तिथे राहील आणि जोपर्यंत WD-40 आहे लिक्विड स्टेटमध्ये तिथे, तोपर्यंत ते पुसलं जाऊ शकतं, नंतर ते पुसलं जाऊ शकत नाही. तर तसा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा गाडी थोडी स्वच्छ आता वाटतीये. ॲक्च्युली गाडी पूर्ण स्वच्छ झालेली नाही आहे, खालच्या बाजूने गाडी थोडी खराब आहे. हे 2 स्प्रे आहेत ते WD-40 आणि त्याच इन्ग्रेडियंटवाला हा दुसरा स्प्रे आहे. तर गाडी स्वच्छ झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंट करून ठेवा जर तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा हवे असतील तर.